aplauso pa' mami y papi, porque en verdad rompieron. व्हिडिओ चालूच आहे. तिकडे जायचं तिकडे जायचं. तुम्ही इथेच कशाला रोषा रोया नित्या त्याला शिकव की जरा. ए नित्या आपल्याला पुढे जायचंय. जवळ या नाही तर व्हिडिओ नाही येणार तुमचा. घे ना चालवाय जायचं कुठनं. आपण पुढे जाऊ जरा मग देऊ यांना. मला भारी जमतंय रे. बोट तिकडे कुठं. अरे थांब की रोषा. मी कुठं रोज चालवतो. ही का बघा बोट. एका बुलेट आहे वे. आता घे बघू जमतंय का. मागणं शूटिंग चालू आहे तुझं. हां येस. पुढं कुठं जाईनच झाल्या बोट. जवळ नको लांब तर. हां घे चालू आहे की. दिसतंय का. हात दुखतोय. थांबे.
पुढं चाललोय की भाई नक्की वार लाटा बनतेत आया हे समुद्रापेक्षा भारी आहे. समुद्रात जायचं नाही कधी बीचवर. नाही आपण जी बीचवर जाऊन मध्ये करतो मग काय नाही समुद्र कसं समुद्र आहे. बरोबर तेच अरे बाई तू केलं शिकला हे काय अवघड आहे गाड्याचं काम हा. वाव, शर्मा. Continuous हे करतोय. Ah, yes. Tiकडे या. त्याच्यापाशी जाऊ म्हणजे आपल्याला जरा उजेडच फोटो व्हिडिओ निघतो. होय का मग मला पण तीच वाटते त्या ही पण आहे त्या ही पण काय रे? ती नाही का गॅस घेऊन बस विमान बघू विमान दिसते का तू गॅस घेऊन बसत नाही ती हां हां त्यात माझी दिली ते बरोबर गोल ट्यूब का त्या आपण एन्जॉय केलं पाहिजे हं? काय एन्जॉय केलं पाहिजे. अरे हे गेलं सगळं प्लॅन नित्याच्या चालू झालाय थांब बोलू दे की बाई हां बाई तू पुढं आहेस हां तर बाई आपण आता करतोय बोट कायाकिंग रेस हां दाम टकरलं हां जाऊ नावं सांग हां बिडवेल कशाची यायची बिडवेल आणि इकडं काय आर के हां चल स्टार्ट करायची का स्टार्ट ती बोट कशी जायची तुमचं काय
नित्या झोपा नित्या जिंकलो का हा तर या कोयना रिव्हर पॉइंट मध्ये आम्ही कायकिंग केलं, पेडल बोटिंग केली. आपण आपले मित्रांचे रिएक्शन हा मी नाही, मला घेऊन नको. अरे तुला कसं वाटलं? लय भारी वाटलं, विशेष नाही, पार दिली बोटिंग केलीस, कायकिंग केलीस, सगळं गेलं. रेस लावली मोठ्या तोरात, रेस मध्ये हरलास. तुला कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. तर आमची रेस लावलेली होती आणि त्याच्यामध्ये बिडवेल ट्रेडिंगची बिडवेल बोट आणि RK एंटरप्राइजेसची RK बोट त्या 2 बोट रेसमध्ये होत्या आणि त्या 2 बोटींचा निकाल लागलेला आहे. यामध्ये आपली RKची बोट RKची बोट जिंकलेली आहे. पण हारण्यामागचं कारण बिडवेल ट्रेडिंगचे सर्वेसर्वा CEO नितीश सरवदे यांचं म्हणणं काय माहितीये का? त्यांच्या बोटीवर जो माणूस होता त्याचं वजन जरा जास्त असल्यामुळं त्यामुळे त्यांची बोट हरलेली आहे असा त्यांचा आरोप आहे. ह्याबद्दल आपण संक्षिप्त माहिती हारणाऱ्या मागते बिडवेल ट्रेडिंगचे सर्वेसर्वा यांच्याकडून घेऊया. काय म्हणणं आहे? CEO सर्व लांब पळत येते. नारादम नका म्हणू. मी निवांत पुढे बसलेलो, आयगाला बोट चालवत होता. बोटच खराब होती. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या बोटीत जो मनुष्य बसला होता म्हणजे तुम्ही, ताकद जास्त आहे, जिम लावलीस त्यामुळे ती ताकद जास्त तुझं. तुमचं वजन जास्त असल्यामुळे इथं आम्ही हरलेलो आहोत. असं काय नाही. अरे बाबा तो तसाच बोलतोय. बरं मंडळी, काय करायचं? याचा विचार आपण बारबी खाताना करूया की कोण जिंकलं आणि कोण हारलं. तोपर्यंत आपल्या चॅनलवर आत्ता आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही पण तुमचे असे किस्से आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुमची मते, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मला वाचायला आवडतील आणि इंस्टाग्रामवर फॉलो पण करा. फुल चार्ज आहे. आता पळू. हा मजा तर येईल, पण सध्या आंघोळ वगैरे केले त्यामुळे नाही करणार. काहीतरी ऋतिक हौशी आहे त्यामुळे ऋतिक सोबत आम्ही ते आहे. चल मारू. रोया मार पहिली, मार रोया. हा कडक द्या. हा मार की बायू का. अरे बरोबर झालं होतं.
कोण हारलं. तोपर्यंत आपल्या चॅनलवर आत्ता आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही पण तुमचे असे किस्से आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुमची मते, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा, मला वाचायला आवडतील. आणि इंस्टाग्रामवर फॉलो पण करा. इथेच आपल्या ब्लॉगची सुरुवात एंड करतो. अरे बाबा एंड झाला की आता अंतर पडला, आता काय ब्लॉग ठेवणार. एंड बिंड नाही काय, अजून पुढे करूया आपण. इफ पॉसिबल आपण पार्ट 2 आणूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भारत.